मॅडम आपली पूर्ण कैलास काळे मुक्काम पोस्ट धारवड तहसील साकोली जिल्हा भंडारा नानोड्या गावचे मी सरपंच आहे. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. गावातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत? गावातील प्रमुख समस्या म्हणजे पाणी, आपल्या हे रस्ते, आपल्या नाल्यांचं दुरुस्तीकरण, हे ते पण सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याचा. तुम्ही महिलांसाठी कोणत्या योजना राबवत आहात? आम्ही महिलांसाठी कधी सगळी कार्ड, हे बाकीच्या ज्या काही योजना आहे त्यांना लागणारं साहित्य वगैरे त्यांच्यावर आपण सगळं चालणार ते. सरपंच म्हणून तुमच्या कामाची काय आहे? सरपंच म्हणून माझ्या गावामध्ये कामाची प्राथमिकता म्हणजेच माझ्या गावाची जिम्मेदारी सांभाळणे, माझं गाव गावात कोणते विकासाची कामे आणता येतील, कोणते कामे करता येतील यावर माझी जिम्मेदारी. सरपंच म्हणून माझ्या गावामध्ये कामाची प्राथमिकता म्हणजेच माझ्या गावाची जिम्मेदारी सांभाळणे, माझं गावात कोणते विकासाची कामे आणता येतील, कोणते कामे करता येतील यावर माझी जिम्मेदारी ही माझी प्रथम भूमिका. तुम्ही सरपंच म्हणून तुमच्या कामात कोणत्या अडचणी सामना करत आहात? मी सरपंच म्हणून आहे. माझ्या कामामध्ये येणारे अडचणी म्हणजेच आपल्याला जे काही कामे करावं लागते, ज्या कामाचे आपल्याला आणायला जावं लागते त्या कामामध्ये भरपूर अडचणी आहेत, त्यांना आपल्याला सामोरं करावंच लागतं. तुम्ही तुमच्या कामात किती समाधानी आहात? मी माझ्या कामात सर्व समाधानी आहे. तुम्ही तुमच्या कामात सुधारणा करण्यासाठी काय योजना राखत आहात? मी माझ्या कामात सुधारणा करण्यासाठी म्हणजे ज्या काही योजना आहेत ज्या शासकीय त्यामध्ये मूलभूत गरजा भागवण्यासाठी गावात जे बत्तीदार घटक त्यांना म्हणजे जे काही घरकुला कस्तुरी पूर आहे त्यांच्यासाठी आणणाऱ्या योजनेसाठी मी सांगितलं. तुम्ही तुमच्या गावासाठी काय स्वप्ने पाहता? मी माझ्या गावाचा विकास कसा होईल, माझ्या गावात कोणकोणती कामे होतील, माझ्या गावात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण झाल्या पाहिजे ही माझी ध्येय आहे. गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत? गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी विहिरी आहे, तलाव आहे, जे काही त्यांच्या पद्धतीने होत आहे ते आपल्याला करतात. गावातील विकासासाठी निधी कसा वापरला जातो? गावातील विकासासाठी जे काही निधी येते त्या योजनेनुसार त्यांना निधी उपलब्ध करून दिला जातो. ग्रामपंचायतच्या योजना आणि कामांची माहिती लोकांना कशी दिली जाते? ग्रामपंचायतची योजना आणि कामाची माहिती आपण महिला सभा, ग्रामसभा, बालसभा, वार्डसभा याच्यातून त्यांना कळवतो. गावातील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकांकडून सूचना आणि तक्रारी कशी स्वीकारल्या जातात? गावातील मध्ये जे लोक येतात आपल्या ग्रामपंचायतला त्यांच्याकडून आपल्याला जे काही विचारसरणी करायची असते ते त्यांना विचारून आपण त्यांच्या कामाची पूर्तता करता येईल. तुम्ही आपले अमूल्य वेळ देऊन मला आपल्या प्रश्नाची उत्तरे दिल्या त्याबद्दल मी